आलेला आहे दौलताबाद किल्ल्यावर. हा किल्ल्याचा मेन दरवाजा. आता आपण सरळ चाललेलो आहे किल्ल्याच्या वरच्या भागात. सध्या तळ पाहणार आपण. ठीक आहे. तर हा पहिला कोट, म्हणजे 3 कोट मेन कोटावर चाललेला आहे. हे बहुतेक खालचे दरवाजे. हे मंदिर गार्डन साईडचा भाग आहे. तिकडे जाणार पाहूया काय आणि हे वैशिष्ट्य आंबील कोट, महाकोट आणि काला कोट. कोट म्हणजे त्या टाइमला किल्ला म्हणून ओळखलं जात होतं, म्हणून आपण त्याला आंबील कोट, काळा कोट आणि ह्या 3 कोटा स्नानगृहात आलेला आहे. स्नानगृह पाहिजे एवढा मोठा आहे. हो भाई. आणि हा व्हिडिओमध्ये जेवढा दिसत आहे त्याच्यापेक्षा जास्तच खोल आहे आणि जास्तच अंदर गेलेला आहे. पायऱ्या गिऱ्या बारीक बारीक पायऱ्या केलेल्या आहे. आणि त्या टाईमचा स्विमिंग पूल म्हटलं जाते. तर आणि वर चढता चढता आम्हाला अचानक आमचे बंधू दिसले आहे, राशीचे बहीण आणि माझे पण भाऊ मनीष भाऊ. आणि हे अंबिका कालामध्ये, अंबिका कोटमध्ये दिसलेले आहे. आपल्याला महाकोट म्हणजे जायचं आहे, मग काला कोट आहे. असे 3 कोट आहे. आणि मागं तुम्हाला चांद मिनार दिसत असेल. हे दिल्लीची चांद मिनार नाही आहे, आपण दुसरी चांद मिनार पाहणार आहे. ते भेट भारतमाता टेम्पल इकडे जवळपासच आहे, किल्ल्याच्या मागच्या साईडला आहे. भारतमाता मंदिर समोर आहे. भारतमाता मंदिर आणि तिचं गार्डन आहे, म्हणजे आपण स्विमिंग टँक पाहिलं त्याच्या साईडला. सांगा बरं काहीतरी म्हणतात हे जे आपली काय म्हणतात त्याला चार मिनार. चार मिनार हे आपल्या दादाच्या जे आजोबाच्या परंपरा आहे ते त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. क्या बोल रहा है आदमी? इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? क्या तकलीफ है इनको? जसं आपण बीबी का मकबरा पाहिला, ताजमहलची कॉपी, तसंच त्याच्यातून झूम करून दाखवू शकतो मी. आपण बहुत दूर आहे आणि तिथं आपल्याला खूप दूर जायचं आहे. हा, तर आपण किल्ल्याच्या मध्यभागी पोहोचलेला आहे. ठीक आहे, चांद मिनार आपण आताच क्रॉस केलं.
त्याचं कारणच ते आहे. त्या किल्ल्याची तेवढी वैशिष्ट्य आहे की बा जिथून आपण एंटर केला आहे ना त्या किल्ल्याला एक नागासारखा मोड आहे. त्याच्यामुळे हत्ती सरळ येत होता, पण हत्ती इथून तिथे क्रॉस करू शकत नव्हता. जिथू न शकण्याचे कारण तेच आहे की नागमोडी रस्ता असलेला दरवाजा आहे. म्हणजे शत्रू एक दरवाजा तोडत होता तर दुसरा दरवाजा त्याच गोष्टी सगळं सांगतो. तर दुसऱ्या वेळेस काय होत होतं की दुसरा दरवाजा तोडायला नाही का तिथून आलो आपण आता डायरेक्ट 90 डिग्रीचा कोन. त्याच्यामुळे हत्ती सरळ घुसू शकत नव्हता. आपण किल्ल्याच्या अंदर चाललो. हो नाही खरंच पाहत तो ठिकाण आहे. हो भाई तुम्ही पाहू शकता. बापरे. आणि अजूनही खूप आपलं लंब जहाज आहे. हे बा खूप लंब जहाज आहे अजून. हो भाई हो. तर आता आपण महाकोटवर आहे बहुतेक. आणि मारला कापला तिला खाल्ला मी ना मग. ठीक आहे. तर 1336 मध्ये मोहम्मद बिन तुगलक यांनी देवगिरीचं नाव दौलताबाद ठेवलं. त्यानंतर तिथून 1 वर्षानं तर दिल्लीवरची राजधानी इथं हलवली. ठीक आहे. दिल्लीवरची राजधानी इथं हलवल्यावर इथं भौगोलिक परिस्थिती एवढी खराब आहे की त्याला 1 वर्षातच ती राजधानी डबल दिल्लीला न्याय लागली. तर एवढा कठीण किल्ला असलेला दौलताबाद हे पाहायला आलो आपण. आणि हा किल्ला कोणी जिंकू शकतो म्हणजे जे बी घात करून जिंकणार असेल तेच. आपण किल्ल्याच्या मोठ्या बुरुजावर चाललो. तिथून सैन्याचा पहारा दिसतो. अंधार गीट आणि अंधार किल्ल्याचा आणि फोटो बघा हे बघा. त्याच्यामुळे मला वसुले साहेब मला सल्ला दिला की किशोरींनी मॉडेलिंग मध्ये जायला पाहिजे. तसे मॉडेल इथं खूप आहे. मॉडेल तुम्ही पाहू शकता की हे सुद्धा एक मॉडेल आहे. किल्ल्याचा नजारा दिसतोय. जेवढं पण आपण पाहू शकतो बा किल्ल्याचे बारीक जे आपण ठिकाणं पाहून आलो. आणि इथून किल्ल्यावरून सर्व दिसत आहे. चांद मिनार वगैरे पाहू शकतो आपण. ते चांद मिनार ते दिसत असेल तुम्हाला. अंदरून आपण समोरचं बोललं आहे का म्हणते गुफेमध्ये जे आपण वरचा किल्ला दाखवला होता तिथंच. तर गुफेतून वास थोडा जास्त येत आहे. वटवाघूळचा आपली चायनीज व्हायरस नाही का बेकार व्हायचं तर तिथं चलो तर आपण इथून निघालेलो आहोत. लाईट लाव. लाईट हे लाव. चढ़ाई अब की
कठीण आहे त्याच्यामुळं पायाला नसा आहे जर टाईट टाईट होत आहे. मुझे अपने घर जाना है मुझे घर जाना है मुझे अपने घर जाना है. आणि आपण आज चाललो. हा हे किल्ल्यावरचं मंदिर आहे आणि हे आपल्यासोबत आजी आहे. किती वर्ष जुनं आहे आजी? 1000 वर्ष झालेले आहे म्हणजे त्या तेव्हापासून आहे. सेवा आहे. हा सेवा आहे. आम्ही यांच्या अर्ध्याच्या अर्धे आहे आणि त्याच्यात हे एवढ्या वर येणं आणि देवाची सेवा करणं म्हणजे एक सन्मानाची गोष्ट आहे आणि तेच आहे सगळे. याला खूप मोठं स्पिरिट लागते आणि मला तर खूप आश्चर्य वाटलं या गोष्टीचं आणि या गोष्टीला खूप जिगर पण लागते. तर धन्यवाद आपल्या किल्ल्याची सेवा केल्याबद्दल आणि देवाची सेवा केल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. तो आशीर्वाद दिले. कचेरा बाबा हो लवकर ये जोडी. हा विषय नाही. अरे माझे गुण घ्यायची इथं हे चालू आहे म्हणजे ओढ लागलेली आहे. गुण म्हणजे चांगले गुण आणि ते चांगले गुण काहीतरी टिप्पणी करा. कसं आहे ना माहित आहे का राव, हे आमचे भाऊ म्हणजे सुरज वसुले साहेब. यांच्याकडून खूप काही आम्हाला शिकायला भेटलं आहे. पण त्याला आतापर्यंत काही शिकले नाही. आजपर्यंत मी काहीही शिकलेलं नाही. हे जे काही ऑन रेकॉर्ड महत्त्वाचं आहे, हे कबूल करत आहे. जे काही धन्यवाद. राम राम. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. जे दरबार भरात होता ना त्या दरबाराचे जे मेन दुसरे गुरु जे आहे ते सुद्धा येतं. याच्यावरचं याच्यापेक्षा वरती मोठी तोप आहे. तर आपण गुरुपाद जे गुरुच्या किल्ल्याच्या वरच्या टोकात आलेला आहे. तुम्हाला मागं दिसत असेल, आपले कॅमेरामॅन दाखवून वरचा टोक. तर हा वरचा टोक आहे आणि तिथं आलेला आहे आणि खरंच उंच जागा आहे. शक्य नाही इथं येणं म्हणजे खूप वर आणि आपण खूप दूर आलेलो आहे. पूर्ण देवगिरी तालुका आपल्याला पूर्ण दिसत आहे इथून आणि खरंच वाटते की या किल्ल्यावर आपलं म्हणजे अजिंक्य किल्ला कावर राहिला. तिथूनच कसा काय दिसू शकला आपला हा किल्ला हे आता समजलं की तिथपर्यंत येईपर्यंत आमची हालत एवढी टाईट झाली. तर ते लोक मोठ्या मोठ्या तलवारी घेऊन भाले घेऊन त्यांचे अंगवस्त्र आपण जे काल पाहिलं एवढं सैन्य घेऊन तेवढे दरवाजे क्रॉस करून येणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. आणि तिथून इथं पहारेकरी एवढ्या दूर तुम्ही आताच पाहिला असेल एवढा मोठा जो व्ह्यू आहे खालून आहे चार मिनार तिथून दिसत आहे आपल्याला. तर तेवढ्या दुरून जर एवढ्या दूर असेल हा किल्ला तुम्ही विचार करा तो किल्ला नेक्स्ट इम्पॉसिबल आहे. आणि गुफा वगैरे बाकीच्या गोष्टी म्हणजे भूलभुल आहे आपण म्हणून हा किल्ला कोणीच सुना क्या गिर गर्दन घाट मालूम है? घाट गिर गर्दन घाट उसमें मतलब 3 हाथी का लश्कर लेकर लोगों के रात में ये ढलान की तरफ जा रहा था. सारा पूरी बरसने लगी थी. रोड कभी इधर चले कभी उधर चले कभी इधर चला कभी उधर. फिर दोनों तरफ से खाई मालूम ना. कॅमेरामॅन रणजीत दादा ते बोलणार सूरज भटकंती. चला आपण नेक्स्ट आपण डायरेक्ट आता आपण हे बुर्ज सर्वात वरच्या भागाला आलेला आहे. आणि सर्वात मोठी तानाजी मालुसरे आपण जे पिक्चर पाहिला तानाजी जे तशी मोठी तोफ दाखवलेली आहे तशी तोफ आहे इथं आणि तोफ भयंकरच मोठी आहे. बघू शकता इथून चालू झाली आहे. तर हिचं टोक जवळपास ह्या टोकाच्या समोर आलेली आहे. तर एक मिनटं हां हे टोक आहे तिथं एवढं मोठं टोक. आता आपण बुर्जात सर्वात वरता आलेला आहे. ही आमची टीम
हे आमची टीम सर्वजण मी धावत आलो यांच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण जाहीर करताय की आपला ब्लॉग संपला. तर पुढे आपण डायरेक्ट अजिंठा आणि वेरूळला भेटू. दौलताबादची जेवढी मला माहिती होती ते मी सांगितली आणि यांना मला धाव धाव टाकून टाकलं. तरी आपण जय महाराष्ट्र. चला बाय.